अंधार झाला की त्याला रात म्हणतात, अंधार झाला की त्याला रात म्हणतात, तांदूळ शिजला की त्याला भात म्हणतात. आणि या महाराजात रामजाला शिवाजी महाराज माहित नाही, त्याला औरंगजेबाची औलाद म्हणतात, औलाद म्हणतात. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे शिव छत्रपती शिवाजी महाराज. प्रथम मी माझ्या राजाला अभिवादन करतो. सन्माननीय विचारवंत, सन्माननीय गुरुजन आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, अवघ्या मूठभर मावळ्याला सोबत घेऊन ज्यांनी भारतभर शौर्य गाजवले असे राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज. अशा या राजाचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 साली झाला. या देशाच्या इतिहासात अनेक राजे होऊन गेले, पण माझ्या शिवरायासारखे राजे होणे शक्य नाही. कारण माझा राजा राणीच्या पोटातून जन्माला नाही, तर तो रयतेच्या मनातून जन्माला आला. म्हणून सुमारे 400 वर्षानंतरही लोक त्यांचे नाव घेतात. इथं तर 50 वर्षाचा रेकॉर्ड मिळत नाही. मग विचार करा, सुमारे 400 वर्षानंतरचा काळ अजूनही लोक नाव घेतात. शिवाजी महाराज जन्माला येतात, वाढतात, लढतात, संघर्ष करतात आणि स्वराज्य निर्माण करतात. किती सोपे आहेत. पण माझ्या मित्रांनो, शिवाजी महाराजांचं आयुष्य वाटतं तितकं सोपं नाही. क्षणाक्षणाला मृत्यू आहे, क्षणाक्षणाला आव्हान आहे. आणि या मृत्यूवरती विजय मिळवणारा माझा खरा राजा मृत्युंजय आहे. माता जिजाऊंनी शिवबावर उत्तम संस्कार केले, शिवबाचे व्यक्तिमत्व आदर्श घडवले. जिजाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या वयाच्या 15व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली आणि ती पूर्ण सुद्धा केली. शिवाजी महाराजांनी तानाजी, सूर्याजी, जीवा महाला असे जीवाला जीव देणारे मावळे जमावले. त्यांच्या आयुष्यातील, त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग आजही आपल्या अंगावर शहारे आणतात. जसे स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा, स्वराज्याची तोरण, गड आला पण सिंह गेला, अफजल खानाचा पराभव, आग्राहून सुटका, शाहिस्त खानाची फजिती, असे अनेक प्रसंग आजही आहेत. शिवाजी महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी रयतेवर अन्याय अत्याचार करणाऱ्याचा चोख बंदोबस्त केला. शेतकऱ्यांच्या भाजीच्या ठेल्याला हात तरी लागला तर त्याची शिवकरम करण्यात येईल. म्हणून ते झटले. त्यांनी आपल्या देशात स्त्रियांना मान सन्मान दिला. नेहमी भावनेपेक्षा कर्तव्यनिष्ठ हे त्यांच्या वर्तनातून दिसते. आज शिवाजी महाराजांचे विचार एकीकडे होत आहे आणि राजकारण एकीकडे होत आहे. आज माझ्या राजाचा आज बाजार होत आहे. ते कुठे थांबले पाहिजे. या देशातील संपूर्ण तरुण भरकटलेल्या तरुणाला आज शिवाजी महाराजांच्या विचाराची गरज आहे. कारण असा राजा पुन्हा होणे शक्य नाही. आणि म्हणून शिवाजी महाराजांना डोक्यावर नाही, डोक्यात घेण्याची गरज आहे. म्हणून मला मनावर वाटते की अरे चर्चा किती कदाली राजाच्या दुःखाला पार नाही, अर्चाचे किती कदाली राजाच्या दुःखाला पार नाही. अरे शिवा जन्माला आता मेहनत तरवार उरली नाही, आता मेहनत तरवार उरली नाही. यावेळी मी एवढंच बोलतो. इथे सांगतो जय हिंद, जय भारत, जय संविधान. धन्यवाद.